मुठा नदी पात्रामध्ये अनेक कार बुडालेल्या आहेत, त्यामुळे कार चालकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर पुण्यामध्ये मुसळधार पाऊस आहे। मुठा नदी पात्रामध्ये अनेक कार बुडाल्यात। खडकवासला धरण हे 100% भरले, त्याच्यामुळे तिथनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। हे सगळं पाणी पुणे शहरामध्ये आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी पुण्यामधनं सचिन जाधव यांच्याकडनं। सचिन, मुठा नदी पात्रामध्ये कार बुडालेल्या आहेत, धरण क्षेत्रामध्ये मोठा पाऊस झालेला आहे। नक्कीच आपण पाहतोय की खडकवासला धरण क्षेत्रात जो मोठा पाऊस झालेला आहे, त्यामुळे खडकवासला धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो मुळा-मुठा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि साहजिकच दोन्ही बाजूची वाहतूक सध्या मुठा नदीमधील बंद करण्यात आल्याने अनेक वाहनं जी आहेत ती या परिसरात अडकलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकूणच पाहिलं तर जवळपास 5 ते 7 वाहनं अशा प्रकारे या नदीपात्रात अडकल्यामुळे खरं तर आता महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल आणि स्थानिक ही सगळी मुलं जी आहेत ती एक गाडी काढण्याच्या अशा प्रकारच्या ज्या 4 चाकी वाहनं या रस्त्यांवरती अडकलेली आहेत ते आता बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। एकूणच आपण पाहतोय की अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या खडकवासला धरणातून सुरू आहे, त्यामुळं दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्यामुळे अचानक या ठिकाणी पाणी आलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वाहनं जी आहेत ती सध्या आपल्याला नदीपात्रात अडकलेली पाहायला मिळत आहेत। जवळपास आत्ता प्रशासनाकडून 5 ते 7 वाहनं जी आहेत ती बाहेर काढलेली आहेत आणि अजूनही जी वाहनं राहिलेली आहेत ते बाहेर काढण्याचं सध्या प्रशासनाकडून काम जे आहे ते सुरू आहे। एकूणच खडकवासला धरण क्षेत्रात गेले काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव धरणं संपूर्ण भरल्यामुळं आत्ता त्यातला मोठा पाण्याचा विसर्ग जो आहे तो सध्या खडकवासला धरणातून या मुळा-मुठा नदीमध्ये सोडला जातोय आणि साहजिकच त्यामुळं अशा प्रकारची अनेक वाहनं जी आहेत ती सध्या या ठिकाणी अडकलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। ते काढण्याचं काम महानगरपालिका प्रशासनाकडून सध्या करण्यात येत आहे। या ठिकाणी खरं तर आपण पाहतोय दोन्ही बाजूची जी नदीपात्रातील नागरिक असते त्यांनाही सतर्कतेचा इशारा जो आहे तो महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासनाने। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तो पुणेमध्ये मधली ही दृश्य आहेत। खडकवासला पाणलोट क्षेत्रात, धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाय, ते सगळं पाणी पुणे शहरामध्ये आलेलं आहे।